नमस्कार, आपलं स्वयंपाकघर आणि आपण या माझ्या किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण मासा फ्राय रेसिपी पाहणार आहोत। इथे मी नदीचा मासा घेतलेला आहे। अशा प्रकारे पातळसर मासा असतो बघा, तो स्वच्छ साफ करून धुवून घेतलेला आहे। आता त्यावर आपण लिंबू पिळायचा आहे। लिंबू एक अर्धा लिंबू मी यावर पिळणार आहे। ज्याप्रमाणे तुम्ही मासे घेतले असतील तेवढ्या प्रमाणात त्या प्रमाणात लिंबू पिळायचा। आता हा लिंबूचा रस सगळ्या माशांना छानपैकी चोळून घ्यायचा आहे। लिंबूमुळे काय होतं, माशांना छान असा कुरकुरीतपणा येतो। आता त्यानंतर आपण त्यावर हळद घालणार आहोत। हळद थोडीशी जास्त घालायची कारण माशांना टेस्ट खूप छान येते। हळद टाकल्यानंतर आपण त्याच्यावर मिरची पावडर टाकणार आहोत। तुम्ही तुमच्या आवडीनुसार मिरची पावडरचा वापर करू शकता। कुणाला तिखट आवडतं, कुणाला कमी तिखट आवडतं। आता मी इथं मोठे 2 चमचे मिरची पावडरचा वापर केलेला आहे। त्यानंतर चवीनुसार मीठ टाकलेलं आहे। आता हा सर्व मसाला माशांना छान असा चोळून घ्यायचा आहे। सर्व माशांना मसाला व्यवस्थित असा लागला पाहिजे। मसाला लावून झाल्यानंतर हे 10 ते 20 मिनिट आपण हे बाजूला ठेवून द्यायचं आहे। आता तोपर्यंत तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल, चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया चॅनल सबस्क्राईब करा। आता छानपैकी सर्व माशांना मसाला लावून झालेला आहे। आता हे आपण थोडा वेळ बाजूला ठेवून देऊयात। आता त्यानंतर इथे मी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे। त्यामध्ये हळद, लाल तिखट आणि मीठ थोडंसं टाकायचं आहे। इथे मी 1.5 चमचा लाल तिखट घेतलेला आहे आणि थोडंसं मीठ टाकलेलं आहे। आता हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। त्यानंतर आपण गॅसवर तवा ठेवायचा। तव्यामध्ये छान फ्राय करण्यापुरतं तेल टाकायचं आहे। तेल छान असं गरम होऊन द्यायचं। एकदम कडकडीत असं तेल करायचं नाही आहे। गॅस मीडियमच ठेवायचा आणि स्लोही नाही आणि फास्टही नाही ठेवायचा। आता हे माशांना छानपैकी आपण पीठ लावून घेऊया। एक अर्धा तासानंतर मी जवळपास हे मासे फ्राय करायला घेतलेत। आता छानपैकी असं तव्यामध्ये एक एक मासा सोडायचा। मासे ठेवताना गॅस बारीक ठेवायचा आणि त्यानंतर गॅस मीडियम फ्लेमवर ठेवायचा। आता छानपैकी आपण हे मासे छान फ्राय करून घ्यायचे। तुम्ही पाहू शकता अतिशय छान असे आपले मासे फ्राय होत आहेत। आता थोड्या वेळाने छान असं पलटून घ्यायचं आहे त्यांना। थोड्या वेळाने छान पलटून घ्यायचं आहे। खूप वेळ एकसारखं ठेवायचं नाही, नाहीतर करपू शकतात। अशा प्रकारे आपण आता ह्या दुसऱ्या साईडने देखील आपण छान असं भाजून घेणार आहोत। एक 6 ते 7 मिनिटं लागतात मासे फ्राय व्हायला। जास्त वेळ काही लागत नाहीत कारण हे पातळ मासे आहेत, लगेच छानपैकी फ्राय होतात। तुम्ही पाहू शकता मस्तपैकी आपले मासे फ्राय होत आलेले आहेत। तर दोन्ही साईडनी छान असे भाजले गेले आहेत आपले मासे। तर अशा प्रकारे तुम्ही ह्या पद्धतीने कोणताही मासा फ्राय करू शकता। अगदी समुद्राचा जरी असेल तरी अशा प्रकारे मसाला वापरून छान फ्राय करा मासा। आता पाहू शकता आपला मासा छान असा फ्राय झालेला आहे। आता आपण तेल नितळून तो बाजूला काढून घ्यायचा आहे। आता बाकीचे जे मासे आहेत ते दुसऱ्या बॅचमध्ये छान असे फ्राय करून घेऊयात। असे तुम्हाला जमेल तितके मासे घेऊन तुम्ही फ्राय करू शकता। आता मी इथे तवा भरूनच फ्राय करते। अशा प्रकारे आपले मच्छी फ्राय तयार आहे। तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली नक्की आम्हाला कमेंट करून कळवा। तसेच व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की एक लाईक करा, व्हिडिओ शेअर करा आणि आपलं स्वयंपाकघर आणि आपण या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। तसेच शेजारील बेल आयकॉनलाही क्लिक करा जेणेकरून येणाऱ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुमच्या मोबाईलवर येतील। हसत रहा, खुश रहा, खात रहा। थँक्यू।